मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, बाप रे बाप, आज त्यांनी एवढा सस्पेन्स केलाय तयार, माझा तर जीव कंठाशी आला होता. बघत राहा आज काय झालंय. कालचा फुर्र चहा तुम्ही ऐकलात ना. आता आज जीवा सुद्धा फुर्र करून चहा प्यायला लागतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघून हसायला लागते. जीवा म्हणतो, जमलं ना मला आता तुला खात्री पटेल नंदिनी की मी सुद्धा मनाने चांगला आहे. नंदिनीने काल त्याला सांगितलं होतं ना की ज्यांचं मन साफ असतं ते लोक असे फुर्र करून चहा पितात वगैरे वगैरे. तर आता त्या जीवा सुद्धा तिच्यासारखंच आवाज करत चहा पितो आणि म्हणतो, आता पटलं ना तुला नंदिनी, माझं मन साफ आहे. म्हणून नंदिनी हसते, पण तिच्या मनात विचार येतो. ती मनातल्या मनात विचार करत असते की जीवा, तुम्ही टॅटू का जाळलात याचं उत्तर मिळाल्याशिवाय मी काही शांत बसणार नाहीये. कारण आता मला खात्री पटली आहे, तुमचं प्रेम एकतर्फी नव्हतं, ही खात्री पटली आहे मला, असे ती मनातल्या मनात बोलते बरं का. आता सगळ्यात भारी सीन ना प्रेक्षकांनो, मनापासून सांगते, मला काव्य आणि पार्थचे फार आवडतात. कारण हे दोघं ना खूप असे भारी कॉमेडी बोलतात. आता पार्थ बघा, मुद्दाम त्या काव्यासमोर त्या फ्रूट सॅलडचं प्रचंड कौतुक करत असतो आणि म्हणत असतो, वा वा वा, डाळिंबाचे दाणे, काय त्या चिक्कूचा गोडवा, संत्री, वेलचीचे केळं, काय कॉम्बिनेशन झालंय. वा वा पार्थराव वा, काय फ्रूट सॅलड बनवलंय. काव्याला काही झोप येत नाही त्याच्या बडबडीमुळे. पार्थ स्वतःशीच बोलत असतो बिचारा आणि म्हणत असतो, पार्थ देशमुख, तुम्ही टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहात, पण आज तुम्ही खूप छान जेवण बनवता हे पण कळलं की. वा वा वा. काव्याला आता डिस्टर्ब होतं, कारण तिला प्रचंड भूक लागलेली असते. ती उठून बसते आणि म्हणते, झालं त्या फ्रूट सॅलडचं कौतुक करून. पार्थ म्हणतो, नाही अजून कुठे कौतुक झालं. अहो, मला हे संपवायचंय अजून फ्रूट सॅलड. माझं असंच आहे, मी एखादा पदार्थ संपेपर्यंत त्याचं कौतुक करत राहतो. पार्थ असं बोलल्यानंतर काव्य चिडते आणि म्हणते, काय हो पार्थ देशमुख, स्वतःच बनवलेल्या पदार्थाचं स्वतःच कोणी कौतुक करतं का. पार्थ म्हणतो, मी करतो. ती ज्या टोनने बोलते ना प्रेक्षकांनो, त्याच टोनने पार्थ तिला उत्तर देतो आणि म्हणतो, कसं असतं ना अहो काव्या, एखाद्याने मेहनतीने पदार्थ बनवला, त्याचं कौतुक आपल्याला नसेल ना, तर त्याच माणसाला त्याच्या पदार्थाचं कौतुक करावं लागतं बरं का. आता काव्य चिडते आणि त्याच्याजवळ जाऊन बसते. म्हणते कशी, राग मुद्दाम करताय ना तुम्ही पार्थ देशमुख, हे फ्रूट सॅलड मी खावं म्हणून. पार्थ म्हणतो, मी कशाला असं करू, तुम्हाला खायचे का हे फ्रूट सॅलड. आता काव्या म्हणते, हां म्हणजे. पार्थ म्हणतो, खायचं असेल तर बघा बाबा. लगेच काव्या म्हणते, पर्याय का दुसरा माझ्याकडे खाल्ल्याशिवाय. पार्थ म्हणतो, तुम्हाला नाही म्हणायचं तर म्हणू शकता. लगेच काव्या म्हणते, पर्याय का माझ्याकडे, रात्रभर ते कौतुक ऐकत बसावं लागेल ना त्या फ्रूट सॅलडचं. आता इथे जरा मजा येते बरं का. पार्थ म्हणतो, आता कसं, अहो तुम्हाला सांगू का काव्या, हे जे डाळिंब असतं ना, या डाळिंबामुळे डोळे, आता पुढे तो काही बोलणार तेवढ्यात काव्या म्हणते, किती बडबड करताय, भरता का ते बाउलमध्ये पटपट फ्रूट सॅलड. पण आता पार्थ तिची मजा घेतो बरं का आणि मुद्दाम असं अर्धा चमचा उचलतो, बाउलमध्ये टाकतो, अर्धा चमचा उचलतो, बाउलमध्ये टाकतो. मग ही चिडते, कारण आता तिचा संयम सुटलाय भुकेवरचा आणि ती आता त्याचा हात धरते आणि म्हणते, देशमुख अहो पटा टाका ना ते फ्रूट सॅलड, हात चालवा जरा त्या पार्थ देशमुख, अहो काय हळूहळू करताय. आणि स्वतःच्या हाताने बरं ते फ्रूट सॅलड ओतते. तिला प्रचंड भूक लागलेली असते बिचारीला, पण कबूल कुठे करते. पण पार्थने तिच्या मनातलं हेरलं. पार्थ काव्यावर प्रचंड प्रेम करेल प्रेक्षकांनो. आता बघा ती ते पिते म्हणजे खाते चमच्याने फ्रूट सॅलड आणि म्हणते, वा वेलचीची पूड, मला प्रचंड आवडते ही. पार्थ आता मनात विचार करतो, घ्या, एवढ्या मेहनतीने बनवलं आणि यांना काय आवडलं, तर म्हणे वेलचीची पूड. कठीण आहे बाबा कलेक्टरीन बाई, पण थँक्स टू नंदिनी, या नंदिनीमुळे कलेक्टरीन बाईसाठी काहीतरी करता आलं आज त्यांच्या आवडीचं. आता ही काव्या म्हणते, काय हो पार्थ, काही बोललात का तुम्ही. पार्थ म्हणतो, मी छे मी कुठे बोलू बाबा, माझी एवढी हिंमत आहे का तुमच्या समोर बोलायची. काव्या खाताच बोलत असते, मारला का टॉन्ट मला पुन्हा. आणि म्हणते कशी, बाय द वे हे छान झालंय टेस्टला. पार्थ म्हणतो, हा म्हणजे काय, लागणारच टेस्टी ते, अहो टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एकाने बनवलंय ते. आता अचानक म्हणतो, अहो थांबा काव्या, 1 मिनिट थांबा. काव्या म्हणते, अरे म्हणजे
काही घातलंय का तुम्ही यामध्ये? पार्थ म्हणतो अहो बघा बघा 11 वाजून 11 मिनिटं झालेत. आता काही विश मागितली ना ते ती पटकन पूर्ण होते. मागा मागा तुमच्या मनातली इच्छा मागा. आता हा सीन काहीतरी विचित्रच वाटला मध्येच मला. आता 11 वाजून 11 मिनिटाचा आणि विश मागायचा काय संबंध, ते माझ्या डोक्यावरून गेलं बरं का. पण आता अचानक काव्या पार्थचं ऐकते आणि विश मागते. मनातल्या मनात म्हणते देवा आता मी थकली आहे, मला कंटाळा आलाय, देवा मला आता आनंदी कर, थोडा तरी आनंद माझ्या वाट्याला दे रे, मला या सगळ्यातून मोकळं कर. आता पार्थ तिच्याकडे बघतो, ती अशी डोळे मिटून खूप गोड दिसत असते ना, मग तो तिच्याकडे पाहून म्हणतो मनातल्या मनात बरं का, देवा तिची सगळी इच्छा पूर्ण कर, तिच्या मनात जे असेल ना ते सगळं तिला दे. आता प्रेक्षकांनो खरं तर हा सिग्नल आपल्या सगळ्यांना आहे बरं का. म्हणजे आता हे चौघही जण एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे काव्या पार्थकडे आणि जीवा नंदिनीकडे, असं काहीतरी त्यांनी ते सिग्नल देऊन आपल्याला सांगितलंय. आणि पुन्हा मालिकेचं शीर्षक गीत इथे वाजवलंय. ते गाणं केव्हाही वाजवतात प्रेक्षकांनो, या मालिकेत कधी कधी हसायला येतं. पण आता बघा पुन्हा नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवला. आता जीवा चांगला पलटी मारतो बरं का. बघा काय होतंय. आता नंदिनी म्हणते जीवा मी जो विचार करते तो सांगू का तुम्हाला? जीवा म्हणतो सांग ना, मगाचपासून म्हणते काहीतरी विचारायचे सांग की. नंदिनी म्हणते बघा अडचणीत याल. आता जीवाला वाटतं ही पुन्हा काही विचारती काय काव्याबद्दल किंवा पास्टबद्दल आपल्या, म्हणून तो नाटक करून घेतो डॅम्बिश एक नंबरचा आणि म्हणतो आई गो मला त्रास होतोय. आता ती नंदिनी घाबरते आणि म्हणते अरे बापरे अहो काय झालं, अहो द्या ते माझ्याकडे द्या तुमच्या हातातलं, काही लागलं का, काय झालंय तुम्हाला, मी ते ड्रेसिंग उघडून नीट करून देऊ का? जीवा म्हणत असतो नको नको नंदिनी नको, मला पडू दे, मी झोपतो आता, तेव्हा मला बरं वाटेल, प्लीज थांब मला पडू दे. आता ही नंदिनी म्हणते बरं पडा. अहो थोड्या वेळ काय म्हणताय, 11:15 झालेत रात्रीचे, झोपा. आता जीवा झोपी जातो. मग नंदिनी ते तिथल्या सगळ्या प्लेटा वगैरे घेऊन किचनमध्ये जात असते. पण जाता जाता पुन्हा त्याच्याकडे वळते आणि मनातल्या मनात म्हणते ठीक आहे जीवा, अजून तुम्ही पूर्णपणे बरे नाही झालात, तुम्ही बरे व्हा, मग मात्र तुमच्याशी या विषयावर मी नक्की बोलणार आहे. नंदिनी एकदम बायको मूडमध्ये गेलेली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि जीवा प्रचंड घाबरलेला आहे तिला. आता पुन्हा नंदिनी गेल्यानंतर जीवा त्याच्या मनातल्या मनात विचार करतो आणि म्हणतो देवा आज माझ्या छातीच्या कारणामुळे मी वाचलो रे, पण आता काय होणार आहे पुढे माझं, मला माहिती आहे नंदिनी मला काय विचारणार होती ते. प्रेक्षकांनो या मनातल्या मनातवर जर एपिसोड बनवले तर किती मोठे होतील. आणि काश देवाने आपल्याला पॉवर दिली असती ना हे मनातलं ओळखण्याची, तर जग इकडचं तिकडे गेलं असतं. असो काहीतरी मनात आलं म्हणून शेअर केलं. आता बघा सकाळी तर आता काय दाखवलंय म्हणून सुरुवातीला म्हटलं काय तो सस्पेन्स वाढवला. आता बघा पार्थ तिथे पेपर वाचत असतो तेव्हा या मानिनी ताई येतात पहाटे त्याच्या जवळ आणि म्हणतात काय रे पार्थ, अरे रात्री इथे किती मोठी फळं होती, कुठे गेली? पार्थ म्हणतो आई ते काव्यांना उपास होता ना काल, म्हणून ते जरा फ्रूट सॅलड केलं. मग त्यांच्याकडच्या ज्या सर्वंट ताई आहेत ना त्या जरा गंमत करतात पार्थची. मानिनी ताईंना म्हणतात ताई ही फळं ना पार्थ दादाच्या रूम मध्ये होती. मानिनी ताई हसतात. पार्थ म्हणतो अगं आई जरा भूक लागली होती ग काव्याला, तो सकाळी उपास सोडायचा होता ना त्यांना म्हणून. मग आता त्या सर्वंट ताई म्हणतात बाई अशा नवऱ्यासाठी 70 फेऱ्या मारतील बायका वडाच्या झाडाला. बायकांना दुसऱ्याच्या नवऱ्याचंच कौतुक. असो मानिनी ताई म्हणतात जा तुम्हाला ते काचा पुसायच्या होत्या ना जा. मग पार्थ त्यांना म्हणतो ते माझ्या रूममध्ये ना एक फाईल आहे ताई, त्या आणता का? मग आता त्या सर्वंट ताई पार्थच्या रूममध्ये जातात बरं का. आणि काय होतं ते बघा, मानिनी ताईंनी उकरून विषय काढलेला आहे त्या दिवशीचा. आता त्या म्हणतात कशा, ए पार्थ अरे बाबा फळांचा प्रश्न सुटला रे, पण अशीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर सोपं होईल ना. मग पार्थ म्हणतो ओ मातोश्री तुमच्या मनात काय येते या पामरास सांगाल का? मानिनी ताई म्हणतात या पामराला जर मी खरे प्रश्न विचारले तर त्याचे खरं उत्तर मला मिळेल का? पार्थ म्हणतो आई मी तुझ्याशी कधी खोटं बोलतो का? मग मानिनी ताई त्याच्यावर बॉम्बच टाकतात आणि म्हणतात खरं सांग मला, मग त्या रात्री काय झालं होतं? आणि इकडे बघा लागली ढंगचिक करून म्युझिक वाजतं, कारण त्या सर्वंट ताई पार्थच्या खोलीत येतात आणि तिथे असलेली ती फाईल आणि वही, एक्स्ट्रा वही पण आणली आहे बरं का त्यांनी, आणि ती वही तिथे आणून ठेवली. आणि त्या वहीमध्ये मोठा बॉम्ब आहे प्रेक्षकांनो, कारण त्या वहीमध्ये काव्या आणि त्या जीवाचा फोटो आहे आणि त्यामागची लिहिलेली कविता. काल नाही का काव्याने लबाडीने लपवलेली असते, पार्थ फ्रूट सॅलड घेऊन येतो तेव्हा
तर ते हे सगळं प्रकरण. म्हणून म्हणलं काय तो सस्पेन्स. बघा ना, आता त्या मानिनी त्यांच्या समोरच येते वही आणि लिटरली त्यांनी ते पेज असं ओपन केलेलं असतं बरं का, ज्यात तो फोटो असतो. मानिनी ताई विचारत असतात पार्थला, मला खरं खरं सांग पार्थ, काल काय झालं नेमकं. वरवर चित्र पाहिलं तर जीवा असा अचानक पडलेला दिसत नाहीये. म्हणजे बघ ना, आता त्यांनी ना ती वही उघडली बरं का आणि त्याच्यावरती असं चित्र रेखाटतायत. आपण कसं ते लहान मुलांना समजवतो ना, हे आई हे बाबा असे बावले काढतो बघा, 2 हात 2 पाय, तसं ते आपल्या काहीतरी करू लागल्या. आता इकडे लागली काव्या टेन्शनमध्ये, अरे इथे तर मी वही ठेवली होती, त्यात जीवाचा माझा फोटो होता, कुठे गेली ती वही. आता ती वही सेम माझ्या मुलाची वही आहे ना, तशीच वही आहे बरं का. म्हणजे कॉमनली अशाच वया असतात म्हणा. मी पण कधी कधी काही बोलते. आता ती काव्यात लागली इकडे तिकडे तपासायला लागते, कुठे गेली वही कुठे गेली वही, अरे इथेच ठेवली होती. आणि आता ती बाहेर येते पाहत पाहत, तेव्हा मानिनी त्यांच्या समोर तिला ती वही दिसते आणि ती घाबरून जाते. ती आंघोळीला गेलेली असते जेव्हा त्या सर्वंट ताई आलेल्या असतात ना तेव्हा. आता लागली ढंगचिक ढंगचिक म्युझिक दाखवलं लागली, काव्या पळताना दाखवली. दुसरा विषयच नाही हो यांना, दुसरा विषयच नाही. ते जीवा काव्याचं नातं सोडलं तर दुसरा विषयच नाही. आता मानिनी ताई लागली त्या बावल्या काढून दाखवतात आणि म्हणतात, बघ पार्थ, आता हा जीवा आणि इथे नंदिनी नाही, इथे काव्या उभी होती असं समजू आपण, आणि जीवा पडला. पण असं कसं झालं रे. आता ते चित्र पुढे रेखाटणार तेवढ्यात तिथे काव्या जाऊन बसते त्यांच्याजवळ आणि म्हणते, हे तुम्ही काय करताय काकू. ती लगेच असा हात ठेवते त्या वहीवर आणि म्हणते, हे काय करताय नोटबुकवर. मग त्या मानिनीताई म्हणतात, काय ग बाई बरी आहेस ना तू, असं काय करतीयस. काव्या म्हणते, हो मी बरी आहे, पण हे तुम्ही काय काढताय. मग मानिनीताई म्हणतात, आता बघा इथे सस्पेन्स कसा वाढवला. त्या म्हणतात, अगं ते राहून राहून फार्म हाऊसवरचा विचार येतोय ग काव्या, नक्की काय घडलंय तिथे ते कळत नाहीये. बघ ना, म्हणजे ही शेकोटी आहे हा, आणि इथे जीवा उभा आहे. म्हणजे कोण कुठे उभं होतं. जीवा असं कसं आगीत पडला आणि असं कसं त्याच्या छातीवरच लागलं. पण तू कुठे होतीस ग या सगळ्यामध्ये नक्की, मला सांग ना, म्हणजे मला इथे असं काढता येईल. आता काव्या घाबरते लागले, ढंगचिक ढंगचिक म्युझिक वाजतं आणि म्हणते, मी मानिनीताई म्हणतात, नंदिनीने मला सांगितलं होतं की तू आणि जीवा होतात शेकोटीजवळ. म्हणजे नक्की शेकोटीजवळ काय झालं हे तुला माहिती आहे ना काव्या. ए काव्या, हे बघ, मला खरं सांग, जे खरं झालंय ना ते सगळं सांग, मला सगळं माहिती हवं. जीवा असा चिडला का, म्हणजे काही झालं का, त्याने काही ड्रिंक वगैरे घेतलं होतं का बाई. नाही म्हणजे तसं सेलिब्रेशन होतं, वाढदिवस होता त्याचा, म्हणजे त्याने काही पिलं तर नाही ना बाई. म्हणजे त्यांना कंसात काय म्हणायचं ते समजून घ्या. मग त्या म्हणतात, काव्या सांग न ग, तिथे काय झालं, मला माहिती नको का बाई, सांग न ग. अगं जीवा असा आगीत पडला तर म्हणजे ते पटूच नाही लागलं ग मला. म्हणजे बघ ना, तो जर आगीत पडला असता तर आणखीन कुठे भाजलं असतं ना त्याला. तू बघितली का त्याची जखम, बघ ना, म्हणजे त्याला एकाच ठिकाणी भाजलं. एकच जागी कशी काय जखम होऊ शकते ग काव्या, याचा काय अर्थ आहे. मानिनीताई असं खंदून विचारताय, खोदून. मग आता काव्या लगलीच तो सीन आठवते, पुन्हा त्या सीनचा अत्याचार. मग लगेच पार्थ म्हणतो, आई तुझं काय चाललंय हे. मग मानिनीताई म्हणतात, अरे पार्थ तू विचार कर ना, जेव्हा असं एकाच ठिकाणी लागतं तेव्हा काय येतं मनात, की ती जखम मुद्दाम केली असावी. मग पार्थ म्हणतो, अगं आई तुला काय म्हणायचंय, जीवाने मुद्दामून ती जखम करून घेतली का, असं का करेल आपला जीवा. मानिनीताई म्हणतात, नाही रे बाबा, असं काही म्हणायचं नाहीये मला, पण माझं ना बाबा डोकंच चालत नाहीये, आता बंद झालंय माझं डोकं चालणं. पण एक काम करायचं का आपण ना काय करू, सगळा घटनाक्रम लिहून घेऊयात, म्हणजे कळेल ना आपल्याला कशानंतर नक्की काय झालंय ते. प्रेक्षकांनो, इथे थोडं बालिश वाटलं मला, म्हणजे नेमकं मानिनीताई काव्याच्या तोंडून खरं वदवून घेण्यासाठी हे सगळं करतायत का काहीतरी आपली CID गिरी करायची म्हणून करतायत, हे जरा मला काही कळलं नाही बरं का. तर बघा, आता त्यांनी लागली ती वही घेतली हातात. मग काव्या अजून टेन्शनमध्ये, थांबा ना काकू. आता तिने पुन्हा त्या वहीवर हात ठेवला. मग त्या तिच्याकडे रागाने बघतात, अगं अशी काय करते तू, मला काढू दे ना चित्र. अगं काव्या, तो हात काढ तुझा वहीवरचा. आता तेवढ्यात तिथे दारावरची बेल वाजते आणि वाजते ती काव्या. पुन्हा एकदा सस्पेन्स, म्हणून मी सुरुवातीला म्हणलं काय तो सस्पेन्स रंगवला, आणि आता लगे दारावरची बेल वाजते. मग त्या मानिनीताई म्हणतात, अगं काव्या कोणीतरी आलंय, बघ बरं दारावर कोण आलंय. मग लगेच काव्या म्हणते, आई मी दार उघडू. आता लागली मानिनीताईंना कळलं बरं का की तिला दार उघडायचं नाहीये, आपणच दार उघडावं. मग लगेच पार्थ
म्हणतो यावेळेला कोण आलं असेल, किती रंगवलं बघा ना. आणि मग मानिनीताईच उठतात आणि दार उघडतात. बरं कोण आलं असेल, मला वाटलं काव्याचे आई वडील आले असतील बा, बरेच दिवस झाले पोरी घरी नाही आल्या तर जाऊ भेटायला. तर कोण आलं तर तिची मैत्रीण. पण आता तिची मैत्रीण जी आली आहे ना प्रेक्षकांनो, त्यामुळे धमाका होणार आहे. मालिकेला असं वेगळंच वळण मिळणार आहे बरं का. कारण त्या मैत्रिणीने रिअलाइज करून दिलंय काव्याला की जीवाला तू मॅटर करत नाहीस म्हणून. मजा आ गया तसं आजचा एपिसोड पाहिल्यावर. आता बघा मानिनीताई म्हणतात काव्याला, बघ काव्या कोण. आणि हो, जेव्हा मानिनीताई दरवाजा उघडण्यासाठी जातात ना, तेव्हा काव्या पटकन ती वही स्वतःजवळ घेऊन टाकते बरं का. आणि ते न्यूजपेपर ठेवते आधी त्या फोटोवर आणि तो फोटो लपवते स्वतःच्या छातीजवळ. बरं आता काव्याला तो फोटो लपवायचाच होता तर कशाला आणला बरं तिथून इथे, काही दाखवतात आपलं. आता काव्या असा सुटकेचा निश्वास सोडते की बरं झालं बाबा मानिनीताईंनी हा फोटो नाही पाहिला. आणि आता इकडे बघा नंदिनी आणि जीवाचा असा बळजबरी रोमॅन्टिक सीन दाखवलाय त्यांनी. बळजबरी का ते बघा. आता हा जीवाला ती शर्ट देते, मग जीवा म्हणतो आणि इकडे मी घालतो. नंदिनी म्हणते तुम्हाला जमेल ना, नाही म्हणजे तुम्हाला त्रास होईल, ते छातीला दुखणार तर नाही ना हाताची मूवमेंट झाल्यावर, नाहीतर मी घालून देते ना. जीवा म्हणतो नको नको मी घालतो, राहू दे. आता ते त्याच्या हाताने तो शर्ट घालत असतो, लगली आ करायला लागतो, त्याला त्रास व्हायला लागतो. मग नंदिनी म्हणते आणा इकडे मी घालून देते शर्ट. आणि पुन्हा मालिकेचं शीर्षक गीत लावलं. आपण जर काउंटिंग केलं ना प्रेक्षकांनो, तर एपिसोड कमी आणि मालिकेचं शीर्षक गीत इतक्या वेळेला ऐकवतात. नाही मान्य आहे मला, ते अतिशय सुमधुर आहे, पण आता ते पाठ झालं ओ जप करण्यासारखं. आता लगली नंदिनी त्याच्याकडे बघते जीवाकडे, जीवा नंदिनीकडे बघतोय ऑकवर्ड होऊन. आणि आता नंदिनी जीवाच्या शर्टचे बटन लावून देत असते. आणि मग लग्नानंतर ते असं अचानक कधी पण डोक्यात येतं ना नाव आणि हे गाणं. मला होतं बाई कधी कधी अचानक मध्ये म्हणते मी लग्नानंतर. कारण ते एवढ्या वेळेला ऐकलं जातं सकाळी की विचारू नका. आता नंदिनी म्हणते औषधं मी काढून ठेवली आहेत तुमची, मी तुम्हाला देते औषधं. जीवा म्हणतो नाही नाही मी घेतो माझ्या हाताने, तू तुझं काम कर. नंदिनीने आता कपड्यांच्या घड्या व्यवस्थित ठेवल्यात आणि ती कपाट उघडते आता ते कपड्यांच्या घड्या ठेवण्यासाठी. आणि तिला जीवाचं आणि काव्याचं ते हाताचं ते मूर्ती नाही का, ते मोल्ड का काय म्हणतात ते सापडतं. आता ते पाहिल्यावर पुन्हा तिचं डोकं बनबनतं आणि ती आता विचार करते की नाही आता जीवाला विचारायचंच या बाबतीत. आणि ती जे डोकं लावते त्या जीवाशी विचारू नका. म्हणजे अचानक नंदिनीचं हृदय परिवर्तन झालंय असं नाही वाटत आहे का. बापरे किती बोलते मी या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये, माझी बोबडी वळून जाते कधी कधी. बघा प्रेक्षकांनो, आता ती काय करते ते मोल्ड बघते आणि जीवाजवळ जाऊन बसते त्याला जाब विचारायला. आणि म्हणते जीवा काल तुम्ही मला विचारत होतात ना की मला जे विचारायचंय ते मी विचारू का तुम्हाला. जीवा मी स्पष्टच सांगते, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. हे बघा त्या मिस के बद्दल आपल्यामध्ये विषय कधी वाढला नाही. मी विचार केला की कशाला तो विषय हवा आहे, जाऊ द्या. पण मला ना आज त्या मिस केच्या विषयावरच तुमच्याशी बोलायचं आहे. झालं जीवा अर्धा कोमात चालला जातो तो विषय निघाला की. त्याच्या चेहऱ्याच्या हावभाव बदलून जातात. तसं ते आपल्याला ढंगचिक करून दाखवलं. एवढी लांबवतात प्रेक्षकांना ही मालिका, काय सांगू. आता बघा जीवाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज झालेत नंदिनीने जेव्हा तो विषय काढला तेव्हा. इकडे आता ती अन्विषा आली आहे, ती काव्याची बेस्ट फ्रेंड नाही का, ती आली आहे. आता या मानिनीताई म्हणतात बघ तुझी मैत्रीण आली आहे. काव्या म्हणते अगं अचानक कशी काय आलीस तू अन्विषा, फोन करायचा असतास ना. मग आता ती म्हणते अगं केला होता मी फोन, तू उचलला नाहीस काव्या. काव्या म्हणते ओ आय एम सो सॉरी अगं मी जरा कामात होते. मग आता ती अन्विषा म्हणते अगं हो मी समजू शकते काव्या, पण अगं तू खूप क्लास बुडवतेस आजकाल आणि महत्त्वाचे नोट्स देत आहेत कॉलेजमध्ये, मी तुला हेच सांगण्यासाठी इथवर आले आहे. मानिनीताई म्हणतात अगं बाई हो का गं, हे काव्या अगं बाई क्लासला जात जाय बाई, अगं तुझी मैत्रीण एवढं सांगायसाठी इथपर्यंत आली, किती छान. प्रेक्षकांनो हा मानिनीताईंनी टॉन्ट मारला की कौतुक केलं हे मला नाही कळलं. मग पार्थ म्हणतो हो ना खरंच, कुठली मैत्रीण मिळते ना आजकाल अशी, म्हणजे कोणती मैत्रीण अशी घरापर्यंत येते सांगायला. काव्या छान मैत्रीण कमवलीस तू. मग मानिनीताई म्हणतात दोघी जणी छान अभ्यास करा, शेवटी करिअर महत्त्वाचं आहे हां. मग आता ती अन्विषा म्हणते काकू आम्ही आत बसूयात का, नोट्सबद्दल बोलतो. मग काव्या म्हणते हो हो आम्ही आत बसतो हां काकू. मग आता लगेच मानिनीताई सस्पेन्स क्रिएट करत म्हणतात ए काव्या तुझ्या हातातली वही दे गं. अगं मगाशी मी ते काम करत होते ना, मला ते करायचं आहे. आता लगेच काव्या टेन्शनमध्ये बरं का, ही वही कशी काय देऊ आता, त्याच्यात तो फोटो आहे ना. मग आता ते ढंगचिक करून पुन्हा ते म्युझिक शकशुक करून लावलं बरं का इथे. आता इकडे जीवा बघा जरा कॉन्फिडेंटली म्हणतो बोल नंदिनी काय बोलायचं आहे तुला.
आता लगेच नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवलाय. मग नंदिनी आता जाबच विचारते डायरेक्ट जीवाला आणि म्हणते, तुम्ही तो टॅटू का जाळलात जीवा? मला आतापर्यंत असं वाटलं होतं की तुम्ही त्या मुलीच्या आठवणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय, पण तुम्ही त्या मुलीला विसरला नाहीत ना जीवा? या गोष्टीची मला खात्री पटली आहे. जीवा म्हणतो, असं का बोलतेस नंदिनी? अगं तुला असं का नाही वाटत आहे की हा टॅटू जाळून मी मूव्ह ऑन करायचा प्रयत्न तर करत नसेल ना? मग नंदिनी म्हणते, असा प्रश्न मला का विचारताय तुम्ही जीवा? हा प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा ना. आता नंदिनी जरा जाबच विचारते प्रेक्षकांना आणि म्हणते कशी, जीवा तुम्ही कितीही प्रयत्न करा पण मला नाही वाटत तुम्ही मनापासून मूव्ह ऑन झालात. एक वेळेला रीतसर तुम्ही ट्रीटमेंट करून तो टॅटू काढू शकला असता, पण तुम्ही तसं न करता चक्क तो जाळून टाकलात. नाही जीवा, मी समजू शकले असते जर तुम्ही तो टॅटू रीतसरपणे काढला असता, पण जीवा तुम्ही त्या मुलीचं नाव कोणाला कळू नये म्हणूनच तो टॅटू जाळलाय, बरोबर ना? आता या जखमेचा व्रण आयुष्यभर तुम्हाला त्या पोरीची आठवण करून देईल. हे बघा जीवा, मला कळतंय तुम्ही त्या मुलीला विसरलेला नाही आहात. मला आता कळतंय तुमचं प्रेम एकतर्फी नव्हतं. तसं असतं तर तुम्ही हे हँडमोल्ड एवढं जपून ठेवलं नसतं. जीवा आता तरी मान्य करा की तुम्ही माझ्याशी खोटं बोललात आणि तुमचं त्या मुलीवर एकतर्फी प्रेम नव्हतं. तुम्हा दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. जीवा बोला ना, मला बोला, खरं बोला. आता जीवा पुन्हा गेला, पूर्ण कोमात गेला. आता तो काहीच बोलत नाही बरं का तिला, आणि एपिसोड इथे संपून जातो. आणि प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. जीवानं प्रेक्षकांना आता दोन्हीकडनं संकटात सापडलाय. म्हणजे जीवाला काव्याला पण सोडायचं नाहीये आणि नंदिनीला पण धरायचंय. असं कसं होईल? आता काव्याला रिअलाइज झालंय की जीवाला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही आणि बहुधा या सगळ्या वाटण्यामागे तिच्या मैत्रिणीचा हात असावा असं मला वाटतं बरं का. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं. आता जीवा काव्याला खूप ऐकवते आणि म्हणते, जीवा तू ते टॅटू जाळलंस ना, माझं अस्तित्व जाळलंयस तू जीवा. त्यामुळे माझं लग्न मोडून मी तुझ्याशी नातं जोडणार होते, पण आज ती काव्य संपली आहे जीवा, आज ती काव्य संपली आहे. आता तू माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझ्या ताईचा नवरा असणार आहेस. प्रेम कसं असतं ते दाखवलं रे मला तू, आणि प्रेम कसं असू नये तेही दाखवलं तू मला. या शिकवणीबद्दल तुला आता राम राम. थोडक्यात सांगायचं म्हणजे काव्याने ब्रेकअप केलंय या जीवासोबत आणि आता ब्रेकअप केल्यानंतर ती हॅप्पी होणार आहे. इथे ब्रेकअप सॉन्ग लावायचं असतं त्यांनी, पण असो आता काव्य मोकळी झाली आहे जीवाच्या नात्यातून, असं काहीसं त्यांनी दाखवलंय. भारी वाटलं की नाही हा ट्रॅक. आता पार्थ आणि काव्याची लव्ह स्टोरी चालू होईल असं वाटतंय, पण जीवा मात्र आता टेन्शनमध्ये ना, काव्य हातची निसटली म्हणून. आता बघूयात प्रेक्षकांनो, मजा येणार आहे पुढचे सगळे एपिसोड बघायला. तयार आहात ना तुम्ही? मग माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर खरेखुरे रिव्ह्यूज दिले जातात. आणि हो, आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवत जा. प्रेक्षकांनो, तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघत असते. तर उद्या भेटूयात एका धमाकेदार रिव्ह्यू सहित लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या, कारण आता काव्याने जीवाला कायमचा रामराम ठोकलाय. प्रेक्षकांनो, मालिका आता इंटरेस्टिंग होणार यात शंका नाहीये. आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.